नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नातेवाईकांना कोट्यावधीची कर्जमाफी, नाबार्ड तपासणीत मोठा खुलासा. सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांशी संबंधित संस्था नातेवाईक अथवा थेट संचालकांनी कोट्यावधींच्या घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता ती माफ करून घेतली आहे. हे प्रकरण नाबार्डच्या तपासणीत उघडकीस आल्यानंतर त्याची रिझर्व्ह बँकेने गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे प्रकरण बँकेला जड जाणार आहे, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं. आमदार पडळकर म्हणाले, या प्रकरणामुळे बँकेच्या संचालकांचा पाया आणखीनच खोलात गेला आहे. सध्या सुरू असलेल्या बँक नोकर भरतीचे काय होणार याकडे आमचे लक्ष आहे. बेरोजगार तरुणांच्या पालकांनी फसवणूक होऊ नये याची काळजी घ्यावी. आमच्या हाती जी नोटीस आली आहे त्यानुसार 31 मार्च 2025 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या आधारे नाबार्डने केलेल्या वैधानिक तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. बँकेच्या संचालकांना, संचालकांशी संबंधित संस्था, कारखाने, सूतगिरण्या तसेच त्यांच्या नातेवाईकांना कोट्यावधीची कर्जे दिली आहेत. अनेक संचालकांची कोट्यावधीची कर्जे रिझर्व्ह बँकेने परवानगी न घेता बँकेने माफ केली आहेत. मूळची कर्जे थकीत असताना काही संचालकांनी 50 कोटींपासून 250 कोटींपर्यंत बेकायदा कर्जे दिली आहेत. ते म्हणाले, बँकेची 1638 खाती निष्क्रिय झाली आहेत. या खात्यांची KYC न घेताच ती खाती ॲक्टिव्ह केल्याचे उघडकीस आलं आहे. RBIने दिलेल्या नोटिशीत 15 जुलैपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. समाधानकारक उत्तर न दिल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.